नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण घरच्या घरी नागपंचमीची पूजा अगदी साध्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर आपण उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा याबद्दलची सुद्धा माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आपण नागपंचमीची पूजा कशी करावी आणि जर आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपण नागदेवतेची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दलची मी संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला जास्त महत्त्व आहे. नागपंचमी ही श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. यंदा नागपंचमीचा सण हा 9 ऑगस्ट रोजी आलेला आहे. तेव्हा आपण या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करायची आहे. तर बघा, नागदेवतेची पूजा केल्याने आपल्याला जी सापाबद्दलची भीती ही निघून जाते आणि त्यानंतर आपल्या कुंडलीतील कालसर्पदोषसुद्धा दूर करण्यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची सुद्धा पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे या दिवशी महादेवाची सुद्धा पूजा केली जाते. नाग हा महादेवाला अतिशय प्रिय आहे. महादेवाने वासुकी सापाला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. कारण बघा, नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील कालसर्पदोषसुद्धा दूर होतो. तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण नागपंचमीची पूजा ही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो. तर बघा, आपलं गाव बदललं की भाषा बदलते, त्याचबरोबर आपल्या पूर्ण पूजा करण्याच्या किंवा सर्वच आपल्या जी पद्धतीसुद्धा बदलतात. तर त्यामुळे जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते या प्रकारे जर तुमच्याकडे अशी पूजा करण्याची पद्धत नसेल तर तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पूजा केली जाते हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुमच्याकडे ज्या प्रकारे पूजा केली जाते अगदी त्या पद्धतीने तुमच्याकडे पूजा करा. तर बघा, इथे मी तांदळाने नाग, नागिन आणि तिचे 2 पिल्ले असं त्यांचा परिवाराचे मी तुम्हाला म्हणजे इथे मी ते काढलेले आणि त्यांचीच अगदी हळदी कुंकू वाहून, फूल वाहून आणि नैवेद्यामध्ये लाह्या, दूध आणि खडीसाखर ठेवून पूजा केलेली आहे. तर बघा, असं बाजारामध्ये नागपंचमीच्या वेळेस आपल्याला नागनरसोबतचं सुद्धा आपल्याला चित्र मिळतं. तर ते आपल्याला या दिवशी ते भिंतीला लावून त्याची पूजा करायची असते. तर आपण याची पूजा सलग आपण महिनाभर करायची असते. आणि आपण हे पोळ्याच्या दिवशी जेव्हा बैल पोळ्याचा सण होतो आणि बैल हे मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन जेव्हा घरी येतात त्याच्या आधी आपल्याला नागनरसोबाचं चित्र हे पूजा करून आपल्याला त्याची उत्तर पूजा करून हे काढून टाकायचं असतं. मात्र तोपर्यंत आपल्याला याची रोज पूजा करायची असते. तर बघा, इथे मी ते चित्रसुद्धा लावून घेतलेलं आहे. चित्र म्हणण्याऐवजी आपण त्याला देवाचा फोटोसुद्धा म्हणू शकतो. तर इथे मी ते नागनरसोबाचे इथं फोटो लावून घेतला आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून आणि त्याला कापसाची वस्त्रमाळसुद्धा घातलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी याची पूजा करायची आहे. तर मी तुम्हाला आत्ताच याआधी बोलले की आपल्याला नागनरसोबाची महिनाभर पूजा करायची असते. म्हणजे काय करायचं, तर म्हणजे रोज फक्त आपण जेव्हा देवघरामध्ये जशी देवांची पूजा करतो म्हणजे अगरबत्ती, दिवा ओवाळतो, त्याप्रमाणे आपल्याला रोज फक्त दिवा, अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला महिनाभर पूजा करायची आहे. तर बघा, गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी ही साजरी केली जाते. जर तुम्ही गावाकडं राहत असाल तर खूप अगदी आनंदाने नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो. तर या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची ही एक प्रथा मानली जाते. तर बघा, आपल्याला जुन्या वेदकाळापासून हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया नवीन साडी, दागिने घालून
हातावर मेहंदी काढून आणि झोका बांधून या दिवशी झोका खेळतात. संध्याकाळी खूप छान भजनं, गीतं असं म्हणतात, म्हणजे खूप छान प्रकारे खेड्यामध्ये हा सण साजरा केला जातो. तर बघा, तुमच्याकडे जशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो अगदी तशाच पद्धतीने तुम्ही साजरा करा. कारण बघा, अलीकडं काय होत चाललंय की सण आपण जर साजरे केले नाही तर त्या सणाला सण म्हणून म्हणजे त्याचं महत्त्व राहत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक आपल्या रूढी परंपरेनुसार आपण सण साजरे केले पाहिजेत. म्हणजेच आपल्या नवीन पिढीला ते आपण जर साजरे केले तरच आत्ताची नवीन पिढी ते सण बघून अशीच आपली परंपरा म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे तर ती पुढे चालत राहील. त्यामुळे आवर्जून जशी तुमच्याकडे पद्धत आहे अगदी त्या पद्धतीने नागपंचमी तुम्ही साजरी करायची आहे. तर बघा, काही भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावासाठी उपवास केला जातो, तर काही भागामध्ये नागपंचमीच्या दिवशीच उपवास धरला जातो. तर यामागचं कारण म्हणजे असं पुराणानुसार मानलं जातं की आदल्या दिवशी जर बहिणीने उपवास धरला तर हा भावासाठी असतो. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तरला जावो, हे या उपवासाच्या करण्यामागचे कारण आहे. तर नागपंचमी साजरी करण्याच्या मागचे कारण म्हणजे बघा, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तेव्हापासून नागपंचमीची सण हा सुरू करण्याची प्रथा सुरू झाली आहे. तर तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण खूप आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे असे खूप काही म्हणजे जसं तुमच्या भागामध्ये जे काही नियम पाळले जातात तर ते नियम तुम्ही सुद्धा अवश्य पाळा. तर या दिवशी आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे कानोले केले जातात. तर ते उकडून त्याचाच नैवेद्य हा नागदेवतेला ठेवला जातो आणि आपणही घरामध्ये तेच कानोले खाल्ले जातात. तर अशा प्रकारे आमच्या तरी भागामध्ये इकडे अशी नागपंचमी साजरी करतात. जर तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते तशी तुम्ही साजरी करू शकता. तर बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर त्यांनी काही उपाय करायचे आहेत. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण ते उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष हा दूर होतो. कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची पूजा ही नियमित करावी. नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध आणि बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल अर्पण केल्यास कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते. त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही शेण किंवा मातीचे नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाजावर त्याची पूजा करा. असे केल्याने कालसर्पदोष दूर होतो. उपाय नंबर 3 म्हणजे यापैकी तुम्ही कुठलाही एकच उपाय करू शकता. म्हणजे एक उपाय केला तरी सुद्धा चालतो. त्याने सुद्धा तुमचा कालसर्पदोष हा दूर होईल. नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणांकडून चांदीच्या नागामध्ये प्राणप्रतिष्ठा करून त्याला पाण्यात वाहून द्या. हे करणे खूप शुभ मानले जाते आणि कालसर्पदोष देखील आपला दूर होतो. तर मंडळी, अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कालसर्पदोषासाठी सुद्धा उपाय करू शकता. अगदी साध्यातली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी नागपंचमीची पूजा ही तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.